ज्यांनी आपल्या शुभास्ते दीपप्रज्वलन केलं आणि व्यासनगरीचंही प्रकाशन केलं, ते आदरणीय श्री देवकर साहेब यांनी आपले विचार मांडावेत अशी त्यांना विनंती. आजच्या सोहळ्याचे आणि जनजागृती मेळाव्याचे अध्यक्ष परमपूज्य परममहंत कापूस तळणीकर बाबा, सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्था मुंबई या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे मित्र सीताराम कुडवभाई, मी अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरलेला आहे. मी असं का बोललो हे तुम्हाला काही क्षणात समजेलच. या संस्थेचे सचिव वासुदेव ढाकेजी, मनोज पागधरेजी, शांतीलाल जैन, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माता भगिनी बंधूंनो, आपणा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. रात्रीचा अंधार पुढे सरकतो आहे आणि सकाळ नावाच्या पेपरचा संपादक तुमच्या समोर उभा आहे. माझ्या घरात काहा प्रशांत, माझ्या घरात काहा अंधार आज आला, आ जन्म सोबतीचा त्याने करार केला, असं वाटण्यासारखी परिस्थिती अवतीभोवती आहे. सारं जग अंधारलंय आणि अशा अंधारलेपणाच्या पार्श्वभूमीवर सीताराम कुडव नावाचा माणूस आतमध्ये कुढत राहतो, अस्वस्थ होतो, रात्रीच्या अंधारात प्रकाशाची पाऊलवाट शोधतो. त्या वाटेवरचा एक प्रवासी विश्वास देवकर कुडवभाईंसमवेत आज आलेला आहे आणि मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो, एका विशिष्ट संदर्भामध्ये कुडवभाई आणि माझा संपर्क आला. त्या संपर्काला कारणीभूत प्रशांत कुमार साळी, ढाकेजी, पागधरेजी, सागर, प्रज्ञा, अक्षय अशी कितीतरी नावं मी घेऊ शकतो की ह्या मंडळींनी मला संपर्क साधून असं सांगितलं की पत्रकार महोदय, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं एक रत्न आहे की ज्याच्या संदर्भामध्ये तुमची म्हणून काही एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी तुम्ही जर आमच्या संपर्कामध्ये या. आणि हो, मी आलो. आज या जनजागृती मेळाव्याच्या निमित्तानं मी हे उद्घोषित करू इच्छितो, जाहीर करू इच्छितो की आमच्या परंपरांनी, आमच्या धर्ममार्तंडांनी चांगुलपणा दडपण्याचं काम फार पुरातन काळापासून केलेलं आहे आणि आज वर्तमानातही ते अखंड सुरू आहे. असू जाणे, पण म्हणून पुन्हा पुन्हा सीताराम कुडव यांच्यासारख्यांची गरज भासते. भाई, समाजाची गरज भागवण्याचं काम आपण करता आहात. मला व्यक्तिकेंद्रित फारसं बोलायचं नाही, पण हो, आमच्या परंपरांनी ज्ञानेश्वरावर अन्याय केला, तुकारामावर अन्याय केला. यादी फार मोठी आहे, ती सांगण्यात मला वेळ घालवायचा नाही. त्याचं तत्व बुडवण्याचा प्रयत्न केला, पण तेच तत्व अभंग गाथा होऊन वर आलं. त्या परंपरेचे पाईक सीताराम कुडव आहेत असं मला मनापासून वाटतं, पत्रकार म्हणून सांगावंसं वाटतं. सातत्यानं संदर्भ दिले जातात सर्वज्ञ मालिकेच्या बाबतीमध्ये. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सत्व परीक्षा सत्याचीच होत असते. सातत्यानं अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं, ते गुणवत्तेलाच. भाई, मी तुम्हाला असं सांगतो, जे तुम्ही सांगता त्या संदर्भात टीकेचं वादळ उठवू पाहणारे, तुमचं तत्व अधिक झळाळून देण्याचं काम करतायत, त्यांचे मी आभार मानतो. होय, सर्वज्ञ मालिका अधिकाधिक सुंदर आणि अधिकाधिक शुद्ध होत या समाजमनासमोर येईल, हे मल्टीमीडियाचा एक संपादक आज तुम्हाला सांगतो आहे. माझ्या अंतरंगामध्ये एक तत्वचिंतक दडलाय. तो असं चिंतन करतो की सीताराम कुडव यांच्यासारखी माणसं समाजामध्ये जेव्हा सक्रिय होतात तेव्हाच समाजाला प्रकाशाची पाऊलवाट दिसते. सर्वज्ञ मालिका ही त्यातली एक अत्यंत अत्यंत छोटी कृती आहे.
तुम्ही आतापर्यंत निर्माण केलेलं वाङ्मय पुस्तकांच्या ग्रंथांच्या स्वरूपातलं, तुम्ही काढलेली एक ध्वनिमुद्रिका, एक कॅसेट आहे, सर्वज्ञ मालिकेचे काही भाग तुम्ही निर्माण करून ठेवलेले आहेत. तुम्हाला सांगू, हे सारं संचित होऊन समाजाच्या सक्षमीकरणासाठी आगामी काळामध्ये अखंड कार्यरत राहील, काम करत राहील. आणि त्याच्यामध्ये माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी, माझ्या समोर असलेले अच्युत गोत्रीय परिवारजन या साऱ्यांना सुंदरतेचं दर्शन देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. किमान 3 वर्षांचा आमचा सहवास आहे. मानवी जीवनामधली 3 वर्ष हा काळ अत्यंत अल्प असतो, याची मला जाणीव आहे भाई. पण तरी सुद्धा एखाद्या माणसाच्या स्नेहाची परिसीमा जर सुंदर असेल तर हा काळ माझ्यासारख्याला फार उपलब्धी असल्यासारखा वाटतो. आणि या 3 वर्षामध्ये मी सीताराम कुडव ज्या स्वरूपामध्ये पाहिलेले आहेत, त्यात मला एक असा सच्चा माणूस भेटला की ज्या माणूस नावाच्या तत्वाची प्रतिष्ठापना 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधरांनी केलेली आहे. आणि मला हे इथं आवर्जून सांगायचं आहे की सर्वज्ञांनी माणूस नावाचं तत्व जगासमोर मोठं करून अत्यंत मोठं काम करून दिलेलं आहे. म्हणजे मला इथं बाबूराव बागुलांची एक कविता आठवते. पहा बरं, माणसाचं मोठेपण कसं आहे. माणसाचं म्हणजे तुमचं, समोर बसलेल्यांचं, रोजी रोटीच्या लढाईमध्ये व्यस्त असलेल्यांचं. बाहेर प्रचंड पाऊस कोसळतो आहे, टेलिव्हिजनवरती सारखी एक पट्टी येत होती, आज रात्री हाहाकार होणार आहे. अशा हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर प्रचंड कोसळत असतानाच्या स्थितीमध्ये इथं समोर अत्यंत अंतःकरणापासून बसलेली माणसं, हे माणूस पण मोठा आहे. त्याचा निर्देश मी देऊ पाहतोय की परमेश्वराला सुद्धा माणूस होऊन जन्म घ्यावासा वाटला, तो कधी कृष्ण होऊन आला तर कधी चक्रधर बनून. आणि मग जगाला जगण्याचं तत्व सांगू लागला. तेच तत्व सीताराम कुडव आणि त्यांचे सहकारी जर सांगत असतील तर पुन्हा मला मानवतेची पूजा नव्यानं मांडावीशी वाटते. त्यातलं नाविन्य तुमच्या समोर सांगावंसं वाटतं. बाबूराव बागुलांची कविता आहे. वेदा आधी तू होतास, वेदांच्या आधी तू होतास, वेदाच्या ईश्वरा आधी तू होतास. तू म्हणजे तुम्ही समोर बसलेले. वेदा आधी तू होतास, वेदाच्या ईश्वरा आधी तू होतास. तूच सूर्याला सूर्य म्हटलं म्हणून सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटलं म्हणून चंद्र चंद्र झाला. इथं माणूस मोठा झाला. आणि या मानव्याची महती गाण्याचं काम, महती सांगण्याचं काम, प्रतिष्ठापना करण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधरांनी केलं. आणि अशा काळात केलेलं आहे की जेव्हा अज्ञानाचा अक्षरशः अंधकार झाला होता. धर्ममार्तंडांनी मनुष्य नावाचं तत्व दाबण्यात दडपण्याचा प्रयत्न केला होता. 800 वर्षानंतरही जर तेच सुरू असेल तर याचा अर्थ असा की चक्रधराची पुन्हा पुन्हा आवश्यकता आहे. आणि तो जर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सीताराम कुडव बनून येत असेल तर मला असं वाटतं की तो चक्रधरांची परिसीमा गाठतो आहे. सर्वज्ञ समाज प्रबोधन संस्था नावाचं जे आनंद निधान आहे, मला आज नुसते शब्दाचे फुलोरे मांडायचे नाहीत. मी अत्यंत तत्वनिष्ठ आणि कडक पत्रकार आहे. गेल्या आठवड्यातलाच प्रसंग, यातले काही संदर्भ अंजनगावकरांच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. पण आम्ही सभ्यतेचे पुजारी आहोत, उपासक आहोत. आम्ही उपासना करतो सभ्यतेची, म्हणून मी नावं घेणार नाही. पण एक बाबा आले आणि मला दम देऊन गेले. कार्यक्रमाला आलंच पाहिजे असं सांगून गेले. एकच संदर्भ देतोय मी. मला निमंत्रण खूप आली होती पण काही कारणाने मी जाऊ शकलो नाही. काही तत्वांच्या संदर्भामध्ये मी जाऊ शकलो नाही. पण एका बाबाचा संदर्भ मी आवर्जून देतो आहे. साधारणपणे चिरडण्याची भाषा असावी असा अभिनिवेश होता. नाव मी घेणार नाही कारण मी सभ्यतेचा उपासक आहे.